आज आहे नवरात्रीचा 7वा दिवस. कलर होता भगवा म्हणजे ऑरेंज. छान अशी देवपूजा करून घेतली आणि परत लागले फराळीचं बनवायला. तर आज मी फराळीचे छान अशी भजी पकोडे बनवत होते. इथं बटाटा खिसून घेतला आणि त्याचे परत मी इथं हे पण बनवलं, सोलो फ्राय करून ना वडे पण बनवले आणि भजी पण बनवले. ते आपल्या मेन चॅनलवरती तुम्ही बघू शकता तिकडे. त्यानंतर हे बघा अशा पद्धतीनं 2 पदार्थ एकाच याच्यापासून बनवले मी आणि आज माझं फराळीचं ताट अशा पद्धतीचं होतं. बाहेर वातावरण छान होतं. आज पाऊस आमच्याकडे कमी झाला आहे. 24 तास रेड अलर्ट होता आणि खूप भीतीत गेले आमचे 24 तास. त्यानंतर इथं मी खिडकीत जेवायला बसले. समोर लाडू पण आहे, लाडू पण खातोय. तर त्यालाही खाऊ घालत त्यानंतर लाडू कसा बसला आहे आणि लाडूने माझं टिकल्याचं पॉकेट घेऊन भिंतीला पूर्ण टिकल्या लावलेल्या आहेत. ह्या कलरच्या टिकल्या आहेत. त्यानंतर मी दूध आणलं होतं बाहेरून, कारण पाऊस खूप होता म्हणून आहो गावाकडून आलेच नव्हते. तर त्यासाठी मी इथं अर्धा लिटर दूध आणले. तर हे 37 रुपयेचं दूध आहे बघा, किती थोडं आहे. आपण घरचं 4-4, 5-5 लिटर कॅटल्या दुधाच्या येत होत्या, पावसामुळं आलं नाही. अर्धा लिटर दूध आणलं आणि त्यानंतर सीताफळ घेतलं, पिकलं होतं खायला आणि याच्यामध्ये ठेवले कढईमध्ये पोरांसाठी पॉपकॉर्न बनवण्यासाठी. तर इव्हनिंगच्या टायमिंगला ना त्यांना थोडं तरी काहीतरी चटकमटक लागतं. त्यानंतर दिवा अगरबत्ती करून घेतली संध्याकाळची आणि पॉपकॉर्न खाऊन समर्थ सम्राट बसलेत अभ्यास करायला.